दिवस राहुलला त्याला त्याच्या बॉसने मंदीचं कारण देऊन जॉब वरून काढून टाकलं आणि ही बातमी घरी वडिलांना कळते आणि एक तास वडिलांच्या छातीत जोरदार कळ निघते आणि त्यांना ऍडमिट करावं लागते। राहुलला वाटतं माझी नोकरी गेल्याच्या धक्क्यामुळे हे असं झालं, पण खरं सांगू नोकरी गेली या बातमीपेक्षा मोठा हात होता तो नेहमी टपरीवरील काळ्या कुटत तेलामधील तळलेल्या वडापाव आणि भज्यांचा। पण नेहमीप्रमाणे खापर मात्र राहुलच्या डोक्यावर फोडण्यात आलं आणि तिथून सुरू झाली राहुलची हॉस्पिटल बिल भरण्याची एक जीवघेणी रेस। त्याच्या आईने स्वतःच्या आणि बहिणीच्या लग्नासाठी जमवलेले सगळे दागिने गहाण ठेवायला सांगितले। ज्या नातेवाईकांशी राहुलचा 36चा आकडा होता त्यांच्या समोर जाऊन त्याला हात पसरावे लागले। शेवटी कसा बसा हॉस्पिटलच्या बिलाचे 10 लाखाचा आकडा पार करून तो खिसा रिकामा केल्यावर दुसऱ्या दिवशी नोकरी शोधायला निघाला। मित्रांनो, ही फक्त राहुलची एकट्याची गोष्ट नाही, आपल्यासारख्या अनेकांची सत्य परिस्थिती आहे। जेव्हा संकट येते तेव्हा सांगून येत नाही। अशा वेळी आपला पगार कमी पडत नाही तर पडते ती आपल्या फायनान्शियल प्लॅनिंग। काही लोक म्हणतात माझा पगार फक्त 20,000 आहे, मी काय बचत करणार। मात्र हेच लोक सप्टेंबर महिन्यात 1.5 लाख रुपये किलोचे ऍपल विकत घेतात। तर 2 लाख कमावणारे म्हणतात खर्चच एवढा आहे की काही उरतच नाही। पण एक गोष्ट नेहमी पक्की करून घ्या, श्रीमंत तो नसतो जो कमावतो, श्रीमंत तो असतो जो कमावलेल्या पैशाचं योग्य नियोजन करतो। फरक पगारात नाही मित्रांनो, तुमच्या शिस्तीमध्ये आहे। त्यासाठी मी तुम्हाला एक साधा नियम सांगणार आहे। हा नियम मी नाही तर अमेरिकेच्या प्रसिद्ध एलिझाबेथ वॉरन आणि त्यांच्या कन्या एमेलिया वॉरन यांनी लोकप्रिय केला आहे, जो आपण नेहमी ऐकतो 50-30 आणि 20च्या रूपात। समजा तुमचा पगार 1 लाख रुपये आहे म्हणजे एक मोठा चीज बस्ट पिझ्झा। एलिझाबेथ वॉरन यांच्या मते या पिझ्झाचे 3 भाग करा म्हणजे 50% तुमच्या गरजा म्हणजे नीड्स, म्हणजे 50,000 घर भाडे, EMI, किराणा, लाईट बिल हा असा खर्च आहे की ज्याला तुम्ही कधीच नकार देऊ शकत नाही। आणि 30% म्हणजे तुमच्या इच्छा, म्हणजे तुम्हाला काय हवं आहे, जसे हॉटेलमध्ये जेवायला जाणे, बाहेर फिरायला जाणे, मोबाईल, ब्रँडेड कपडे, OTT सबस्क्रिप्शन इत्यादी। आणि 20% इन्व्हेस्टमेंट म्हणजे उरलेले 20,000 हा तुमच्या आजच्यासाठी नाही तर तुमच्या उद्याच्या स्वातंत्र्यासाठी आहे। सामान्यतः लोक एक मोठी चूक करतात, ते आधी खर्च करतात आणि विचार करतात की 30 तारखेला जे उरेल ते भविष्यासाठी इन्व्हेस्ट करू, पण 30 तारखेला फक्त बँक मध्ये रिकामा बॅलन्स उरते। म्हणून आत्ताच नियम बदला, पगार 5 तारखेला झाला की 6 तारखेला 20% गुंतवणूक ऑटो डेबिट झालीच पाहिजे। पहिले स्वतःला पगार द्या आणि नंतर जगाला। आता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुमच्या पैशाचे सीट बेल्ट आणि बॉडीगार्ड आपण पाहूया कोण आहेत। तर गुंतवणूक करण्यापूर्वी या 3 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत। यापैकी पहिली म्हणजे इमर्जन्सी फंड। हा तुमच्या पैशाचा सीट बेल्ट आहे। अपघात झाला तर तोंड फुटू नये म्हणून जसा बेल्ट लावतो तसंच नोकरी गेली किंवा संकट आलं तर हा फंड वाचवतो। किंवा 6 ते 9 महिन्याचा खर्च इतका पैसा एका वेगळ्या खात्यात सुरक्षित ठेवा। आणि दुसरं सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हेल्थ इन्शुरन्स। हॉस्पिटलचं एक बिल तुमच्या 10 वर्षाची बचत एका रात्रीत संपून टाकणार। इन्शुरन्स हा खर्च नाही, तो तुमच्या संपत्तीचा बॉडीगार्ड आहे। स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी हेल्थ इन्शुरन्स हे मस्ट आहे। सोबत एक चांगला प्युअर टर्म प्लॅन आजच घ्या, कारण फॅमिलीला आर्थिकरित्या सुरक्षित ठेवणं यापेक्षा कुठलीच गोष्ट इम्पॉर्टंट नाही। आता तिसरा आणि शेवटचा तुमच्या भविष्यासाठी म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करणे। आता शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करणे हे कधीही उत्तम पर्याय आहे। आता म्युच्युअल फंड म्हणजे जसे तुम्ही क्रिकेट टीमच्या कॅप्टन रोहित शर्मा याला पैसे दिले आणि सांगितलं मला खेळता येत नाही पण तू माझ्यासाठी चांगले खेळाडू निवडून दे, आणि इथेच फंड मॅनेजर तुमच्यासाठी चांगल्या कंपन्या निवडतो। आणि SIP म्हणजे दरमहा त्या टीम मध्ये नवीन गुंतवणूक जोडत राहणे। दीर्घकालीन गोलसाठी म्युच्युअल फंड संपत्ती वाढवण्याचा एक सोपा मार्ग आहे। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत सर्वात मोठा संदेश एकच आहे, आज लावलेली आर्थिक झाड उद्या तुम्हाला सावली नक्की देणार आहे। आणि आज घेतलेला एक छोटासा शिस्तबद्ध निर्णय तुम्हाला उद्या टेन्शन फ्री बनवू शकते। राहुलकडे इमर्जन्सी फंड असता आणि हेल्थ इन्शुरन्स असती, त्याला नातेवाईकांसमोर हात पसरावे लागले नसते, आईचे दागिने गहाण ठेवावे लागले नसते, नोकरी गेली तरी तो ताठ पाण्याने उभा राहू शकला असता। पैशाची चिंता नसणे हेच खरं आर्थिक स्वातंत्र्य आहे। आणि सगळ्यात चिंतेची बाब म्हणजे हजारो तरुण अशा आर्थिक संकटामुळे स्वतःचं आयुष्य देखील संपवतात। अशी एक ना अनेक उदाहरणे आपण पेपरमध्ये वाचत असतो। तर आज रात्रीच 10 मिनिटं काढा, वही घ्या आणि तुमचा खर्च लिहून काढा। बघा तुम्ही 50-30 आणि 20चा नियम पाळत आहेत का? तर आत्ताच कमेंट मध्ये सांगा तुमच्यामध्ये पैसा वाचवण्याचा आणि फायनान्शियल प्लॅनिंग करण्याचा सर्वात मोठी अडचण कोणती, ते मी प्रत्येक कमेंट वाचणार आहे। मित्रांनो, एक छोटी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओ जर खरंच आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा मित्राला शेअर करा जो खूप जास्त खर्चिक आहे। तोपर्यंत काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।